अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड अनुसयानगर येथील महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती तसेच गृहोद्योग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय। कल्याण रोड अनुसयानगर इथं महालक्ष्मी महिला मंडळाचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम, रोजगार निर्मिती आणि गृह उद्योगाचे उद्घाटन संपन्न। गृह उद्योगातून महिलांची आर्थिक उन्नती शक्य। संध्या मेढे। सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या हाताला काम मिळावं, त्यांना स्वावलंबी बनवावं आणि घराघरामध्ये लघु उद्योगांची उभारणी व्हावी या उद्देशानं कल्याण रोड अनुसयानगर येथील महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि गृह उद्योग उपक्रमाचं उद्घाटन उत्साहामध्ये संपन्न झालं। या उपक्रमामुळे परिसरातील महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी करण्याची क्षमता असते, फक्त तिला संधी आणि योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे। गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होऊ शकतं आणि त्या आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतात। त्यांनी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करावं आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करावा, असंही आवाहन केलं। ठीक आहे, आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्याच्यामुळे मी हिला यायला लावलं आणि माझ्या मते हिने आल्यानंतर हिने पण जसं तुम्ही आता रोजगार निर्मितीचं काम करताना महिलांसाठी, तसंच हिने पण रिक्षाचं कर, आमचं कर, हिच्या पण खूप इच्छा असतात का महिलांनी पुढे यावं म्हणून। तिचाही ग्रुप खूप छान आहे आणि ती माझं कौतुक करते आणि मैत्री याच्यातच असती का मैत्री एकमेकीचं खूप कौतुक करते, तसं मी तिचं करते, ती माझं करते। तर महिलांनो, मला आज खूप छान दिवस आहे। आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, परत बुद्ध जयंती आहे। हा एकदम दुग्ध शर्करा योग आहे आणि ह्या योगावर दादांनी आणि ताईनं आज इथे ओपनिंग ठेवलं। हा योगायोग नाहीये, हा त्यांनी मुद्दामून घडून आलेला योग आहे आणि खूप छान, कारण हे विचारांवर अवलंबून असतं। बुद्ध हे शांततेचं प्रतीक आहे। परत महाराष्ट्र दिन हे आपलं कौतुकाचं आहे आणि कामगार दिन, कामगार ह्या प्रत्येकाला वाटतं की आपण प्रत्येकाने कामगार असावं शेवटपर्यंत, कारण कामगार असणं म्हणजे काय माहितीये, आपण तरुण असणं, आपण कामात असणं म्हणजे कामगार। बरं, कोणतंही काम छोटं मोठं नसतं, हे लक्षात ठेवा। आता मी पाहते की आपल्या महिलांना संधी मिळणं फक्त गरजेचं असतं, म्हणजे आपण काही झालं तर महिलांनी सक्षम असणं गरजेचं आहे। सक्षम असणं म्हणजे काय? सक्षम असणं म्हणजे आपण आपल्या विचारांना गती देणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि आपण हात पसरू नये कुणाकडे, असं मलाही वाटतं। आणि हे काम स्त्रियांकडे असतं, खूप महत्वाचं असतं। स्त्री काय करते तर स्त्री जे पुरुषाला जन्म देते की नाही, हे खूप मोठं कार्य तिच्याकडेच आहे। आपण सांगतो आपल्या मुलांना की बाई हे म्हणजे कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, चांगलं वाईट शिकवायचं काम कोण करतं तर आपण करतो, आणि मग आपल्याकडे किती मोठी ताकद आहे। म्हणून आपल्या पण काही झालं तरी पण आपण हे लग्न वगैरे हे सगळ्या गोष्टी करतो। तुम्हाला आता माझ्याकडे पाहून काय वाटतं माहिती नाही मला, पण मी माझ्याबद्दल तीही माहिती देऊन टाकते, कारण माझ्याबद्दल मी अशी राहते, मी लहानपणापासून अशीच राहते, कारण मी मुलामध्ये जन्म घेतलेला आहे, मी जुळ्यामध्ये जन्म घेतलेला आहे। मला लहानपणापासून जे मुलांचे खेळ येतात ते मला अजूनही येतात। अजूनही माझ्याबरोबर कोणी पतंग खेळा, गोट्या खेळा, भवरा खेळा, मी सगळ्यांना आवरू शकते आणि मला येतात। पण असं नाही का मला स्वयंपाक येत नाही, स्वयंपाकापासून मला सगळं येतं, उत्कृष्ट येतं। मी व्हेज खाते तरीही मला नॉनव्हेज चांगलं येतं आणि मी बनवते पण। ठीक आहे, आता मी बाहेर काम पाहते, मी म्हणजे जसं लग्न झालं तसंच बाहेर काम करते। मी घरात स्वयंपाकवाली आहे, ताई आहेत दोघी तिघी, त्यांचा पगार मी देते, म्हणजे हेही सांगते तुम्हाला। माझं लग्न होऊन आता 27 मेला 38वं लागेल। 2 मुलं आहेत मला। माझा मोठा मुलगा आय लव्ह नगर, आणि दादांना माहिती आहे आय लव्ह नगर आणि लेट्सअपचं हेड आहे। त्याच्या पिक्चरला नॅशनल पुरस्कार मिळालेला आहे। अहमदनगरमध्ये जो पुरस्कार आहे नॅशनल, हा मिळवणारा पहिलाच माणूस येतो, म्हणजे त्यांचा 3 जणांचा मित्रांचा ग्रुप आहे। त्याच्यानंतर त्याला 4 ते 5 दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले त्याच्या इतर पिक्चरला। तुम्ही प्रणित मेढे कुठेही सर्च करा, त्यावर ते म्हणजे उपलब्ध आहे। 2 नंबरचा मुलगा माझा UPSC करतोय आणि तो पण 2 वेळा मेन्स दिली त्यांनी, आता 3ऱ्या वेळेस तो आहे। तो फक्त तुमच्या सगळ्यांच्या दुआ पाहिजेत की तो पास व्हावा अशी अपेक्षा, कारण खूप अभ्यास करतो, म्हणजे इतका अभ्यास करतो का विचारायला नको। असे मुलं जन्माला यावं आणि ते माझ्या पोटी आले त्याचे मला खूप अभिमान आहे। तर असं माझं फॅमिली लाईफ आहे। वडील माझे इथे वकील होते, साठे वकील म्हणून, मी वासुंद्याची आहे आणि माहेर माझं सासर टाकळी खातगाव आहे आणि सगळे माझं नगरच आहे, सगळे नगरमध्येच माझे
सगळे नातेवाईक आहेत. आणि मला या सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे, सगळ्यात महत्वाचा. कारण कसं होतं, घरून जोपर्यंत सपोर्ट मिळत नाही ना तोपर्यंत स्त्री काहीच करू शकत नाही. पण मला जेव्हा सपोर्ट मिळाला ना, त्याचं मी ते म्हणतात ना संधीचं सोनं केलं, तसं मी संधीचं सोनं केलं. मला खूप आनंद वाटतो का मी प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येक जण मला खूप चांगलं म्हणतात. आणि काही नाही, ह्यासाठी काहीच करावं लागत नाही. यासाठी काय करावं लागतं, फक्त चांगलं वागावं लागतं. आणि माझे पण आता सून पण आलेली आहे माझी, तिने फक्त स्टेटसला पाहिलं आणि ते आलेत, शोधत आलेत, ते फक्त स्टेटसला पाहून आलेत. आणि मी असं जिकडे कुठं पण गेले ना, प्रोग्रामला गेले का ते लोक येतात, प्रेमाने येतात. आणि हे माझं म्हणजे मला सगळ्यात मोठा माझा आनंद आहे ह्या गोष्टीमध्ये. आणि मी पण एकदा कोणी व्यक्ती माझ्या सहवासात आली ना तर ती मी तिला सोडत नाही, काही झालं तरी. तर दादांनी आपल्याला काम चालू केलंय सगळ्यांना. एवढी मोठी संधी ही कुणीच देऊ शकत नाही. आणि ही संधी आहे ना, या संधीचं सोनं करायचं. आणि कोणतंच काम लहान मोठं वगैरे काहीच नसतं, काम करायचं. आणि त्या कामात नाही ना आपण स्वतःवरच, म्हणजे आपण स्वतःचं चांगलं आपलं होतच, पण ते काम आपण वाढवत राहायचं. आणि त्याच्यात ना दादांना तर मदत करायची, पण आपणही एक सक्षम आहोत सगळ्या गोष्टीला. आणि त्याचा आनंद खूप वेगळा असतो. ज्यावेळेस आपण 4 पैसे कमवतो ना, त्याचा आनंदच वेगळा असतो. मी कधीच अजूनपर्यंत, माझं लग्न होऊन एवढे वर्ष झाले, मी कधीही कुणाही पुढे हात पसरला नाही. आणि ते हात पसरला ना, मुलगा जरी असो काही असो, तो माझा शेवटचा दिवस असेल. कारण मला नाही वाटत ना, मला वाटतं ना मी माझी सक्षम आहे, तसं प्रत्येकीने सक्षम व्हावं काही पण झालं तरी. आणि सक्षम व्हायला काहीच लागत नाही. स्वतःनी कोणतंही काम, कोणतंच कमी जास्त नसतं. तुम्हाला माझ्या बाबतीत सांगते, माझे वडील इथे एकदम फेमस वकील होते, त्यांची मी मुलगी आहे, साठे वकील म्हणून. खूप श्रीमंत होते. मी एका म्हणजे लाडोबा म्हणून श्रीमंताच्या घरात वाढलेली आहे मी. पण लग्न झालं, म्हणजे तसं पाहिलं तर लव्ह मॅरेज आहे, पण म्हणजे नातेवाईकाचा मधलच होता. पण तो पण शिकत होता, मी पण शिकत होते. आणि मग लग्न झाल्यानंतर मग वडिलांनी मग काही तोपर्यंत काही काम धाम नव्हतं, काही नव्हतं. लॉला दीपक मेडे म्हणून पत्रकार आहेत, त्यांचं खूप मोठं नाव आहे. तर नंतर मग आम्ही काम नव्हतं, काही नव्हतं. मग सासरे म्हटले आमच्याकडे राहा, हे म्हणे आमच्याकडे राहा. नाही, मला अजिबात, आधीपासून मी स्वाभिमानी आहे, मला नाही आवडलं. मी स्वतः वड्याची गाडी टाकली होती, वड्याची गाडी, माझी दिवसभर वड्याची गाडी ही. आणि मी ह्याच कपड्यात होते बरं का, म्हणजे असं काही नाही मी कपडे बदलले नाहीत, काही नाही. मला कुणी आलं तर मला आनंद व्हायचा, त्यात काय आपलं. म्हणजे परत दुसरं काही त्यावेळेस नोकऱ्या वगैरे नव्हत्या तेवढ्या त्या काळामध्ये. आणि मग मी स्वतः दिवसभर, आरटीओ ऑफिस आहे ना तिथे दिवसभर ती गाडी असायची. त्याच्यानंतर मी गंगा उद्यानच्या तिथे राहते, गंगा उद्यानच्या तिथे जाताना पूल आहे ना, तिथे संध्याकाळची ती गाडी असायची. मला त्याच्यामध्ये कधीच कमी वाटलं नाही. तुम्हाला सांगू का, आता जो पैसा मिळतो ना त्याच्यापेक्षा मला त्यावेळेस खूप मिळायचा, म्हणजे खूप पैसा असायचा. त्या वडापावमध्ये खूप पैसा आहे. आणि मी ते आनंदाने केलं, असं काही नाही का त्याच्यात काही दुःख, काही नाही. कारण पैसे यायला लागले आणि आपण त्या पण वेळेस मी 4 लोकांना सांभाळत होते. म्हणजे ह्या गोष्टी खूप आनंदाच्या गोष्टी असतात. आणि त्या आपण दुःख नेहमी नाही सांगत मला की मी हे केलं ते केलं. अरे त्या वेळेसचे प्रसंग असतो. आपण आलेला कोणताही प्रसंग हा आपण फाईट करायचा, असं नाही म्हणायचं का हा माझ्याच नशिबी, हा त्याच्याच नशिबी, असं अजिबात काही नसतं. प्रत्येकाला लाईफमध्ये ना असे काही प्रसंग येतात. आपण सुख जेवढ्या आनंदाने स्वीकारतो ना तेवढ्याच आनंदाने दुःख पण स्वीकारायचं. कारण कोणतीच वेळ थांबून राहत नाही, जी ती वेळ निघून जाते. त्याच्यामुळे ना आपण त्या गोष्टीचा कधी जास्त विचार नाही करायचा किंवा त्याच्यामध्येच अडकून नाही राहायचं. कारण आपण एखाद्या गोष्टीत अडकून राहिलो तर काय होतं, आपण आहे तिथेच राहतो. आणि मग ते दुःख हे ते गेलेली वेळ निघून जाते. आपण त्याच्यात कसा मार्ग काढायचा ह्या गोष्टी कधी पण आपण हे करायचा. या उपक्रमासाठी सीमा शिंदे यांनी पुढाकार घेत परिसरातील महिलांना एकत्र करून रोजगार निर्मितीचं काम उभं केलं. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक महिलांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार असून कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये हातभार लागणार आहे. महिलांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ॲडव्होकेट युवराज शिंदे यांनी केलं असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. कार्यक्रमाला रेश्माताई आठरे, सीमा शिंदे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. रेश्माताई आठरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत, मात्र त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून ही दरी कमी करण्याचं काम केलं जाईल. त्यांनी महिलांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गृह उद्योगामध्ये यश मिळवावं असा विश्वासही व्यक्त केला.
सीमाताई शिंदे यांनी सांगितलं की कल्याण रोड परिसरातील सर्वसामान्य महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक उपक्रम राबवत असताना महिलांसाठी काहीतरी ठोस काम करण्याची गरज जाणवत होती. त्यातूनच गृह उद्योग आणि रोजगार निर्मितीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितलं की येत्या काळात अधिकाधिक महिलांना या उपक्रमामध्ये सहभागी करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास सक्षम होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महिलांचं सक्षमीकरण झाल्यास संपूर्ण कुटुंबाची आर्थिक उन्नती होते आणि पुढील पिढीला चांगलं शिक्षण आणि संधी उपलब्ध होतात. हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे. महालक्ष्मी महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे अनुसया नगर परिसरामध्ये महिला सक्षमीकरणाची नवी चळवळ सुरू झाली असून येत्या काळामध्ये हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपामध्ये राबवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्ये मी प्रत्येक टप्प्यामध्ये बघते, म्हणजे अगोदर काहीच विकसित नव्हतं. ज्यावेळेस मी मला आठवतं वहिनी की पूर्ण शेती होती इथं, त्यावेळेस मी आलेली आहे. तर त्याच्यानंतर युवराज बरोबर काम करताना, म्हणजे पक्षाचं असो किंवा सामाजिक काम करत असो, त्यावेळेस येताना प्रत्येक वेळेस मला बदल दिसले, प्रत्येक वेळेस बदल घडत गेलेत. आणि आता 7 वर्ष झालेत. दरवर्षी 6 महिन्यामध्ये एक कार्यक्रम महालक्ष्मी लॉनमध्ये असणार, म्हणजे असणारच महिलांचा, किंवा इतर पण कार्यक्रम असतील. रस्त्यांचे जे आता आपण बघतो इथं विकसित झालेत रस्ते, पूर्वी नव्हते असे रस्ते. तर त्यांचा जास्त मोठा हातभार आहे. महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक केलेले इथं साईडला, म्हणजे महिला सकाळी जॉगिंग करतात. संग्राम भैयांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांच्या नियोजनाच्या हस्तेच हे झालंय. पण बरेचसे टप्पे पार पडले आणि निवडणूक पार पडली. आता ते जाऊन दे की का निवडणूक आपण हे केली, काय झालं, त्या गोष्टी काय मला बोलायच्या नाही आहेत. पण तो स्वस्त बसला नाही. मला याचं त्याचं जास्त कौतुक वाटतंय. एखादा मुलगा म्हटला असता की जाऊन दे आता 5 वर्षांनी निवडणूक आहे, आपण बघू नंतर काय, 1 वर्षाने आपण बाहेर पडू. पण तो 2 महिन्यातच बाहेर पडला. परवा माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आमचं डिस्कशन झाले की मी असं महिलांचा रोजगार निर्मितीचं मी हाती घेतलेलं आहे. त्याची जी मिसेस आहे सीमा, त्या दोघांनी मिळून आज जे आपले वापरात हे जे कप असतात ना, ते यूज अँड थ्रोचे कप असो किंवा पत्रावळ्या असो किंवा ग्लास असो, तर त्याचं त्यांनी आज 5-5 लाखाच्या मशीन आणल्या, 10 लाखाच्या जवळजवळ मशीन आणल्या. आणि त्याचं असं म्हणणं आहे शिंदे कुटुंबाचं की इथला जो महिलांना रोजगार मिळेल. कारण आता इथे जरी आपले बंगले दिसत असले, पण पलीकडं जो शिवाजीनगर किंवा जो तो भाग दिसतोय, तर तिथं खूप गरीब महिला आहेत. तिथं बिड्या वळवण्याचं काम करतात त्या महिला. पण आता आपणही बघतो की आता त्यांचा पण आता रोजगार बिड्यांचा हळूहळू कमी होतो. आणि इथं या कल्याण रोडला हा रोजगार खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा समोरचा पूर्ण जो टप्पा आहे, तर तिथं महिलांच्या हाताला काम मिळणं खूप मोठं आहे. म्हणजे हा पण जो उद्देश आहे यांचा, शिंदे फॅमिलीचा, हा म्हणजे काय, निवडणुकीला आम्ही हे करणार आहे किंवा निवडणूक डोळ्यासमोर आहे आमच्या म्हणून असा भाग नाहीये. तर त्याला एक जाणीव आहे आणि ही जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. ही जाणीव त्यांना झाली आहे. आणि आमचा म्हणजे 2 महिन्यापूर्वीच आमचा विषय झाला होता की जिल्हा उद्योग केंद्रातून आपण असं कोणतं काम आणू शकतो महिलांसाठी. आम्ही बरीचशी चर्चा केली. 2-3 जणांना आम्ही DICतल्या बोलवलं सुद्धा होतो की आपण महिलांसाठी इथं काय काम करू शकतो. तर त्यांनी आता एक यशस्वीरित्या जो टप्पा तो चांगला पार पडलाय आणि युवराज चांगला म्हणजे तेव्हा मॅडम शहर सहकारी बँकेच्या डायरेक्टर आहेत. तर त्या तिथं असतानापासूनच म्हणजे मी मॅडमचं पाहते की मॅडम 3 महिन्याला मीटिंग घ्यायच्या. स्टाफला काही लेडीज स्टाफला काही विशेष अडचण असेल ना, तर मॅडम म्हणजे अगदी खोदून काही अडचण आहे का, तुम्हाला कोणी त्रास देत आहे का, कामात काही अडचण आहे का, स्टाफ कडून अडचण आहे का, कस्टमर कडून अडचण आहे का, म्हणजे मॅडमचा खूपच महिलांच्या बाबतीत खूपच म्हणजे आधार देण्याचं काम मॅडम करतात. आणि आता हे जे महिलांसाठी केलेलं आहे, म्हणजे मी नोकरी सोडून घरी राहिले काही अडचणींमुळं, तर माझ्या डोक्यात पण सतत असतं की आपण काहीतरी करावं,
जॉब सोडून घरी आहे म्हणजे त्याचा पश्चाताप नाही, पण काहीतरी तेवढंच आपला घराला थोडा आधार राहील म्हणून सतत वाटत असतं. आणि युवराज भाऊंनी त्याच्यासाठी हे जे उपक्रम केलेला आहे तो खरंच चांगला आहे महिलांसाठी. फक्त माझी अशी विनंती आहे की पक्षातर्फे किंवा जे काही गव्हर्नमेंट हे असतात खेडेगावामध्ये अनेक बचत गट वगैरे असतात तर त्याच्यामध्ये अनेक प्रशिक्षण वगैरे असतात. तर शहरामध्ये कसं थोडं म्हणजे महिलांचं एवढं एकत्रीकरण येणं वगैरे बऱ्याचपैकी कमी आहे. तर तसं काही प्रशिक्षण वगैरे महिलांसाठी आयोजित. नमस्कार, मी सीमा युवराज शिंदे. आज आपण इथं कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे या निमित्ताने आपण आज इथं जी कप मशीन आपण महिलांसाठी एक उपक्रम म्हणून चालू केलेला आहे. कप मशीन तसंच पंतरवाळी ड्रोन यासाठी आपण वेगवेगळ्या मशीनी इथं आणलेल्या आहेत. आणि जसं की आपण बघतो की महिलांना बाहेर जावं लागतं किंवा काही महिला अशा असतात ज्या घरातच असतात, त्यांना असं वाटतं की आपण काही करत नाही, आपण घरीच असतो. तर त्यांच्यासाठी आपण एक रोजगार निर्मिती म्हणून आपण बसल्या बसल्या म्हणजे महिलांना काहीतरी काम पाहिजे असतं तर त्यासाठी आपण या मशीनी आणल्या आहेत आणि त्यातून भरपूर साऱ्या महिलांना इथं रोजगार निर्मिती होणार आहे. आणि तसंच आपण पाहायला गेलं तर आत्ता जी निवडणूक झाली त्यामध्ये आमचा पराभव झाला, तर आमचा विजय झाला असता तर आम्ही ते आधीच ठरवलं की महिलांसाठीच आपण काम करायचं आणि सगळ्या महिलांना सक्षम बनवायचं. पण थोडंसं बंडखोरी म्हणा किंवा अजून काहीतरी आमचा पराभव झाला तरी त्यातून आम्ही हार न मानता इथं महिलांसाठी आम्ही प्रयत्न करतच राहणार आहे आणि महिलांना नवनवीन उपक्रम कसे इथे राबवता येतील, महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.